मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्टेशन दरम्यान ब्लॉक आहे। कर्नाड ब्रिजचं गर्डर टाकण्याच्या कामासाठी आज ब्लॉक असणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता प्रवाशांची यामुळे तारांबळ उडालेली आहे। कर्नाड पुलाचं गर्डर टाकण्याच्या कामासाठी आज ब्लॉक घेण्यात आला आहे। मध्य रेल्वेच्या या मार्गावर देखील आज मेगा ब्लॉक आहे। सीएसएमटी ते मस्जिद बंदर या ठिकाणी आता प्रवाशांची वाहतूक खोळंबलेली आहे। कर्नाड पुलाचं गर्डर टाकण्याचं काम सध्या सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडलेत। धनंजय, मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतोय सीएसएमटी ते मस्जिद बंदर असेल किंवा अन्य काही मार्ग आहेत ज्या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होत आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती? कारण आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान असलेला हा कर्नाक उड्डाण पुलाचा दुसरा स्पॅन उभारण्याच्या कामासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आलेला आहे। 25 आणि 26 जानेवारी म्हणजे काल मध्यरात्रीपासून आज आणि 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री असे हा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। आणि या ब्लॉक मध्ये मुख्य मार्ग असेल, त्याचबरोबर हार्बर मार्गावरील लोकल जे आहेत किंवा त्याचबरोबर एक्सप्रेस गाड्यांवर सुद्धा याचा परिणाम होताना पाहायला मिळतो। अनेक एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहे, अनेक लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर काही लोकल ज्या आहेत त्या शॉर्ट टर्मिनेट सध्या करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या मेन लाईनवरच्या मध्य मार्गावरच्या त्या भायखळ्यापर्यंत सध्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जो हार्बर मार्ग आहे त्या हार्बर मार्गाच्या ज्या लोकल आहेत त्या कुर्ला आणि त्याचबरोबर वडाळा स्थानकापर्यंत सध्या सुरू आहेत। आणि जर आपण पाहिलं तर फक्त मध्य रेल्वेच्याच नाही तर पश्चिम रेल्वेवर सुद्धा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। पश्चिम रेल्वेवर जर कारण आपण पाहिलं तर जी मिठी नदी आहे त्याच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा 427 लोकल फेऱ्या ज्या आहेत त्यांच्यावर हा परिणाम झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे पश्चिम रेल्वे असेल किंवा मध्य रेल्वे असेल, हार्बर मार्ग असेल, या तीनही मार्गांवर हा विशेष असा ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतो आणि कुठेतरी त्याचा परिणाम जो आहे तो सध्या आता प्रवाशांवर होताना सुद्धा पाहायला मिळतो। कारण की आज 26 जानेवारी सुट्टीचा दिवस आणि या निमित्त बरेच मुंबईकर जे आहेत ते घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि अशातच घराच्या बाहेर जात असताना आता त्यांना या ब्लॉकचा जे आहे तो फटका बसताना कुठेतरी पाहायला मिळतोय। या ब्लॉकचं काम जे आहे ते सध्या तिथे कर्नाक पुलाचं काम सध्या जलद गतीने सुरू आहे, मात्र तरी सुद्धा अशामध्येच ब्लॉकचा कालावधी जो आहे तो सुद्धा वाढवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। करण, नक्कीच धनंजय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात प्रवाशांची तारांबळ उडालेली आहे। कर्नाक ब्रिजचं गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याचं कळतं। मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। कर्नाक ब्रिजचं गर्डर टाकण्याच्या कामासाठी आज ब्लॉक घेण्यात आलाय, मात्र या मेगा ब्लॉकमुळे आता प्रवाशांची मात्र मोठ्या प्रमाणात तारांबळ होणार आहे। प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आहे। कर्नाक ब्रिजचं गर्डर टाकण्याच्या कामासाठी आज हा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। कर्नाक ब्रिजवर गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे आणि या कामासाठी आज ब्लॉक घेण्यात आलाय। त्यामुळे या मेगा ब्लॉकमुळे आता मोठ्या प्रमाणात प्रवाशांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। आज मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची मात्र मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत आहे, गैरसोय होत आहे। प्रवासी मोठ्या प्रमाणात आज आहेत, मात्र त्यांची तारांबळ उडाली।